लोकांचं. त्याच्यामुळे पेशंट म्हणजे 5 पेशंटमध्ये तुम्हाला 1 पेशंट पाईल्स किंवा फिशरचा भेटू शकतो. एवढं त्याचं हे रेशो आता वाढलेलं आहे सध्या. त्याच्या मागे मी म्हणेल की हरी, करी आणि वरी या 3 गोष्टी आपण सांगू शकतो. हरी म्हणजे अर्थातच आता प्रत्येकाला घाई आहे, ट्रेन पकडायची घाई, जेवताना पण घाईघाईने जेवू नये, त्याच्यानंतर कामाचा स्ट्रेस किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये हरी 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 म्हणजे हरीमुळे एक प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यानंतर करी. आता सध्या तर अशी परिस्थिती आहे की सॅटर्डे संडेला लोकांनी घरी जेवण बनवायचं पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे करी म्हटलं, चिकन करी, फिश करी, सगळ्या करी. त्याच्यामुळे की लोकांचं बाहेरचं जेवण एवढं वाढलंय त्यात की वेगवेगळ्या प्रकारचा शॉर्मा सारखे किंवा अजून काय, हे सगळं पोटाला मारक आहे. म्हणजे हे लोक हा विचार करतच नाही की हे आपल्यासाठी किती पौष्टिक आहे किंवा गरजेचं आहे किंवा नाही. नुसतं जिभेचे चोचले पुरवणे आपण जे म्हणतो तसं सध्या चालू आहे. आणि तिसरं वरी आपण जे म्हणतोय, तो वरीचा डायरेक्टली संबंध आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टशी आहे. कारण आपण जर विचार केला की ब्रेन आणि ब्रेन गट ॲक्सिसचा जर आपण विचार केला तर गटला आपण सेकंड ब्रेन असं म्हणतो. तर जर तुमचं आपण म्हणतो ना कधी कधी की बाबा माझं गट फिलिंग मला सांगतंय, गट फिलिंग सांगतंय, तर ते गट म्हणजे काय असतं की डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट जो असतो आपण त्याला आपण गट असं म्हणतो. तर गट्समध्ये जे पॉझिटिव्ह हार्मोन्स असतात म्हणजे जे आपल्याला आनंद देतात, सिरोटोनिन झालं, डोपामाइन झालं, ते स्रवण्याचे काम हे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये होत असतं. तर आपलं जे कोष्ठ आहे म्हणजे आपलं जे पोट आहे ते पोट जर साफ झालं म्हणजे जर कोष्ठ शुद्धी झाली तरच ते सिक्रेट्स हार्मोन होतात. त्याच्यामुळे आपण म्हणतो की ज्याला सकाळी उठल्यानंतर पोट ज्याचं साफ होत आहे तो आपण निरोगी. म्हणजे निरोगी माणसाची जर आपण डेफिनेशन करायची म्हटली तर आम्ही असं म्हणू शकतो की 3 आपण त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठेवू शकतो. सगळ्यात पहिले ज्याला उत्तम प्रकारे भूक लागते, दुसरं ज्याला रात्री शांततेने झोप लागते, आणि तिसरं की ज्याचं सकाळी उठल्यानंतर पोट साफ होतं.